हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल एक्सपोज फिटनेस क्लब. तर आता आज आहे गुरुवार. आज खूप दिवसांनी व्लॉग येतोय, तर थोडं बिझी चालू होतं, त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही काही. तर आता मी चाललोय केंद्रात स्वामींच्या दर्शनासाठी. त्यानंतर थोडेसे बँकेचे पण काम आहे, ते पण करायचे आज टाइम भेटलाय तर करू. तर आता माझ मी घेऊन जातो मला तिकडे गेल्यावर शूट करतो. तर आता आम्ही पोचले केंद्रात. थंडी भरपूर आहे. तुमच्या इथे आहे का नक्कीच सांगा. गर्दी पण आहे खूप, आणि आज गर्दी पण आहे. बहुतेक फिरायला आलेले असतील त्याच्यामुळे. नमस्कार मित्रांनो, ज्यांना पण नवीन जिम जॉईन करायची असेल त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे. तर सर्वात आधी मित्रांनो, त्यांनी घरी प्रॅक्टिस केली पाहिजे. 1 महिना अगोदर पुशअप्स, पुलअप्स, स्क्वॉट्स, सिटअप्स हे एक्सरसाइजची घरी प्रॅक्टिस केली पाहिजे. रोज त्याने जे थोडं करून वाढवलं पाहिजे, इन्क्रीज केलं पाहिजे. तर त्यामुळे मित्रांनो त्याला जिममध्ये त्याचा बॅलन्स सांभाळता येईल. आणि जेव्हा तुम्ही जिममध्ये जाल तेव्हा त्याला रॉड डिसबॅलन्स होणार नाही किंवा डंबल डिसबॅलन्स होणार नाही. त्याच्यामुळे त्याला घरी प्रॅक्टिस करा. चला मित्रांनो, आज आपण बघूया काय करायचं असतं. पुशअप्स कसे करायचे असतात, जोर कसे करायचे असतात, सिटअप्स कसे करायचे असतात, स्क्वॉट कसे करायचे असतात. तर ह्या काळजी आपण घरी घेऊ. हे वर्कआउट आपण घरी घेऊ. आपला पहिला सेट असेल जोरचा सूर्यनमस्कार. चला ते बघूया कसं आहे. इकडे असं सूर्यनमस्कार या प्रकारे सूर्यनमस्कार करायचे मित्रांनो. ज्यांना जमत नसेल त्यांनी गुडघे टिपून केले तरी चालेल. आणि सुरुवातीला 2, 3, 4, 5 जितके जमेल तितके करायचे आणि रोज इन्क्रीज करायचे. 1, 2 रेपिटेशन इन्क्रीज करायचे. त्याच्यानंतर आपला राहील पुशअप दाबा. पुशअप बघा याच प्रकारे राहील. फक्त पुशअप्सला आपण अपडाऊन करायचंय. बॉडी स्ट्रेट ठेवायची, अपडाऊन करायचे. इकडनं दाबा असं. पुशअपला याच्यात पण तुम्ही रोज इन्क्रीज करायचं याची रेपिटेशन. 2, 5, 2, 5 जसं तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकताय. कारण याच्याने तुमची स्ट्रेंथ वाढणार आहे. त्याच्यानंतर आपला राहील स्क्वॉट दाखव. हे पण तुम्ही डेली करायचे. 1 महिना डेली हे वर्कआउट करायचे. यात पण इन्क्रीज करत जायचं. आज 5 केले, उद्या 6 करा, परवा 7 करा. असं 1 वाढवत जा, त्याने तुमची स्ट्रेंथ वाढेल. त्याच्यानंतर राहील सिटअप. नॉर्मल क्रंचेस घ्यायचे. पायजवळ घ्यायचे, हातजवळ ठेवायचे. हे प्रकारे क्रंचेस करायचे. आणि कंडे करायचे दाबा. पायवरती घ्यायचे, पायवरती नाही रे. 2, 3, 4 हे लेग रायजेस करायचे. तर मित्रांनो, हे वर्कआउट तुम्ही घरी नक्की करा. कारण याने तुमची स्ट्रेंथ वाढेल. म्हणजे तुम्हाला जिममध्ये ते इझी जाईल. जर तुम्ही असंच डायरेक्ट जिममध्ये गेला तर तुम्हाला तो 15-20 किलोचा रॉड पण पेलवणार नाही आणि डिसबॅलन्स होईल. तर त्यामुळे तुम्ही घरी ह्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमच्या हातात, शोल्डरमध्ये, चेस्टमध्ये स्ट्रेंथ वाढेल. तर मित्रांनो, ह्या काळजी तुम्ही नक्की घ्या आणि हे वर्कआउट नक्की घरी करत जा. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा एक्सपोज फिटनेस क्लबला. धन्यवाद.